धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपीस गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशमधून घेतले ताब्यात। दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय धोत्रे व साक्षीदार यास उद्धव निमसे यांच्या साथीदारांसोबत नांदूर नाका येथे किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदूर गाव परिसरात राहणारे उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमवून चिथावणी दिल्याने आरोपी उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी, लोखंडी दांडे व चाकू यासारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर केले। म्हणून आरोपी उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे व त्यांच्या साथीदारांवर आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 266/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(2), 189(4), 190, 191, 192, 351(2), 351(3), 352 प्रमाणे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा दाखल होता। उपचारादरम्यान जखमी राहुल संजय धोत्रे याचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता कलम 103 हे वाढीव कलम लावण्यात आले। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन दहिया हा फरार होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस पथक हे सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याकामी गोपनीय माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी व प्रदीप ठाकरे यांना माहिती मिळाली की आरोपी सचिन दहिया हा सध्या जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश येथे मार्बल फिटिंगचे काम करतो। त्यानुसार दिनांक 3/11/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे असे जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश येथे जाऊन सदर भागातील मार्बल दुकानदारांना भेटून आरोपी सचिन दहियाबाबत माहिती काढली असता तो नागोद, जिल्हा सतना परिसरात काम करीत असल्याचे समजले। त्यानुसार दिनांक 5/11/2025 रोजी नागोद पोलीस ठाणे, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश हद्दीतील गिंजारा गाव येथे मार्बल फिटिंगचे काम करून नातेवाईकांच्याकडे राहत असल्याने सदर गावामध्ये सापळा रचला असता आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो गावाबाहेर शेती असलेल्या भागात पळून जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून पाहिजे आरोपी सचिन फुलचंद दहिया वय 24 वर्ष राहणार निमुआ, जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले। त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासकामी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनोने, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।